सो आज मैं आप लोगों के लिए आया हूँ मॅकव्हील्स में। जर स्टॉकचा बोलायला झाला ना तर आमच्याकडे लो बजेटमध्ये भरपूर ऑप्शन आहे। ऑटोमॅटिकचं तिकडे पाठी लाईन लागलेला आहे, इकडं भी आमच्याकडे स्टॉक अवेलेबल बघू शकता। त्यामध्ये मारुती आहे, होंडा आहे, अजून एक मारुती आहे, फोक्सवॅगनची भी गाडी आहे। पण सर्वात पहिले इंट्रोड्यूस करूया इकडचे ओनर परवेज भाऊ। परवेज भाई कैसे हो? बहुत अच्छा। परवेज भाऊ आज आपण मराठीमध्येच व्हिडिओ बनवूया आणि सर्वात पहिले मला हे सांगा आपल्याकडे आजच्या व्हिडिओमध्ये काय काय स्टॉक आहे थोडं लोकांना एक्सप्लेन करा। मध्ये लोकांना 7 सीटर पेट्रोलमध्ये पाहिजे, डिझेलमध्ये पाहिजे, हॅचबॅक पाहिजे, CNG मध्ये पाहिजे, सेडान पाहिजे, ऑटोमॅटिकमध्ये हॅचबॅक पाहिजे, सगळं ऑप्शन आहे आपल्याकडे, तुम्ही येऊन बघू शकता। ऑटोमॅटिकमध्ये आज तुम्हाला मी 5 नाही 6 नाही 10 पेक्षा जास्त कलेक्शन दाखवणार आहे, तर व्हिडिओ संपूर्णपणे शेअर आठवणीने करा। सर्वात पहिले आपण स्टार्ट करूया मोबिलिओ। लो बजेटमध्ये अवेलेबल आहे सर, काय डील देणार? 2015 ची गाडी आहे, डिझेल गाडी, टॉप मॉडेल, V विथ एअरबॅग्स, अलॉय व्हील्स वगैरे सगळं आहे गाडीमध्ये। ही गाडी आहे सेकंड ओनर, गाडी तुम्हाला फायनल येईल 5,10,000ला। ज्यांना अर्टिगा पाहिजे, जे लोक 2012 ची गाडी 5-5 लाखाला घेत आहेत, 2015 ची गाडी तुम्हाला 5-10ला भेटणार आणि अर्टिगापेक्षा जास्त ॲव्हरेज आहे आणि मेंटेनन्स भी एवढा का टेन्शन नाही। होंडा मोबिलिओ जास्त मेंटेनन्स आहे भाई, काय ना मेंटेनन्स भी नॉर्मल आहे सर। 800 ही ऍक्च्युअली मी आज सकाळी घेतली आहे, स्वतःसाठी घेतली आहे, पण विकायचं तर आता नाही, काय असला तर पण तरी भी तुम्ही ट्राय करू शकता। लग त्यांना तुम्ही रिक्वेस्ट टाका, जर प्राइसिंग जमला तर सर विकून देतील। बघूया। आता आमच्याकडे एक अजून स्कोडामध्ये भी ऑप्शन अवेलेबल आहे, बघू शकता तुम्ही, डिझेलमध्ये आहे आणि रिपासिंग भी झालेलं आहे गाडीची। काय डील आहे सर? ही 2010 ची आहे, 2030 पर्यंत व्हॅलिडिटी वगैरे सगळं केलेली आहे। डिझेल गाडी आहे, इन्शुरन्स व्हॅलिड आहे, HSRP नंबर वगैरे सगळं व्हॅलिड, गाडी पण क्लीन, काम काय नाही वगैरे करायचं तुम्हाला। गाडी फायनल येईल 2.5 लाखाला आणि ही गाडीचं टेन्शन नका घेऊ, कारण सर स्वतः यूज करतात ही गाडी, तर एकदम वर्किंग स्टेटमध्येच आहे। जर कोणाला स्कोडाची गाडी घ्यायची असेल सरांना कॉन्टॅक्ट करा। सर फोक्सवॅगनची MEO आहे, ही पेट्रोल गाडी आहे, हायलाईन आहे, सिंगल ओनर गाडी आहे। बरोबर। ही गाडी तुम्हाला फायनल जी आहे 4 लाखाला येईल। 4 लाखाला तुम्हाला फायनल गाडी येणार आहे सर। डिझायर काय रेटमध्ये देणार आहोत? डिझायर आहे 2013 ची पेट्रोल गाडी आहे, परफेक्ट। पेट्रोल गाडी तुम्हाला फायनल येईल 3 लाखाला। 3 लाखामध्ये तुम्हाला डिझायर भेटणार आहे सर। अमेज 2014 ची आहे, पेट्रोल गाडी आहे, परफेक्ट। गाडी सेकंड ओनर आहे आणि गाडीची जी फायनल किंमत आहे ती आहे 2,75,000। सर सियाज काय रेटमध्ये देणार आहोत? सियाज 2015 ची टॉप मॉडेल आहे, ZDI प्लस, बरोबर, मॅन्युअल गाडी आहे आणि सेकंड ओनर आहे। करेक्ट। गाडीची रनिंग आहे ती आहे 85,000 काय, बरोबर। गाडी तुम्हाला फायनल येईल 4,75,000ला। आता इकडे फोकस करा, जर तुम्हाला शिकायसाठी गाडी पाहिजे तर आमच्याकडे टोयोटामध्ये भी ऑप्शन आहे, होंडा सिटीमध्ये भी ऑप्शन आहे, कारण रेट आम्ही एकदम कडकच देणार आहोत सर। सर्वात पहिले कारण 2009 ची आपल्याकडे स्विफ्ट होती, बरोबर, आता गेली एक 65ला। ही 2011 ची गाडी आहे, ओके। 11 ची, ज्यामध्ये पॉवर स्टेअरिंग, चारो पॉवर विंडो, AC वगैरे सगळं प्लस टोयोटाचा बॅच जे आहे, बरोबर, रिलायबल गाडी आहे, करेक्ट। तर तुम्हाला ही गाडी आज फायनल नॉन निगोशिएबल 1,75,000ला देणार। कॅश घेऊन या, लोन साठी फोन नका करू, ह्या गाडीवर प्राइस वर निगोशिएशन होणार नाही आणि ही गाडी फक्त तुम्हाला कॅश वरतीच भेटणार आहे। सर होंडा सिटी मॅन्युअल 2011 ची गाडी, सिंगल ओनर, SMT, बरोबर, विथ एअरबॅग्स वगैरे सगळ्या गाडीला, गाडी तुम्हाला फायनल येईल 2,55,000ला। सर वरना काय रेट मध्ये देणार आहोत? वरना 2017 ची टॉप मॉडेल, सिंगल ओनर, मॅन्युअल, पेट्रोल विथ सनरूफ, विथ 6 एअरबॅग्स, करेक्ट। गाडी तुम्हाला फायनल येईल 6,35,000ला। 6,35,000 मध्ये तुम्हाला Hyundaiची वरना भेटून जाणार आहे सर। मोबिलिओ परत 7 सीटर ज्यांना पाहिजे पण एवढा बजेट नाही आहे तर लोक इको घेतात, इकोपेक्षा लाख दर्जे गाडी तुम्हाला चांगली होंडा मोबिलिओ येणार। 2015 ची गाडी, सेकंड ओनर, गाडीची फायनल किंमत 3,95,000, ते पण मेंटेनन्स फ्री गाडी आहे, 0 मेंटेनन्स आहे होंडाला। जर तुम्हाला मोबिलिओ घ्यायची असेल ना, 2 ऑप्शन आहे आमच्याकडे, तर इकडे या, गाडीचा टच अँड फील घ्या, तुम्हाला बी समजेल काय क्वालिटीची कार आहे सर। फॉर्च्युनर 2014 ची डिझेल 4x2 मॅन्युअल गाडी आहे आणि गाडी पण व्हाईट कलर मध्ये, कमी चाललेली, फॉर्च्युनर साठी 1,07,000 चाललेली गाडी, गाडीची फायनल किंमत 12.5 लाख रुपये। आता आम्ही तुम्हाला आमच्याकडे लो बजेटचा आमचा जो वॅगनारचा स्टॉक आहे ते दाखवणार आहे, त्याच्यानंतर ऑटोमॅटिकचा तर भरपूर लाईनअप आहे आमच्याकडे, तर व्हिडिओ संपूर्ण पुन्हा सांगतोय सर। i10 ग्रँड i10 मॅग्ना व्हर्जन आहे, गाडी सिंगल ओनर आहे, गाडीची पन्नी पण आजची मीटरची काय काढलेली नाही, गाडी ओरिजिनल कंडिशन मध्ये, सिंगल ओनर, 2018 ची प्युअर पेट्रोल, गाडीची फायनल किंमत 4,25,000। 4,25,000 मध्ये तुम्हाला i10 भेटणार आहे सर। वॅगनार काय रेट मध्ये? वॅगनार 2014 ची कंपनी CNG, सिंगल ओनर, चांगली गाडी, गाडीची फायनल किंमत 2,75,000। 2,75,000 मध्ये तुम्हाला ही बी वॅगनार भेटणार आहे सर। ही वॅगनार 2013 ची कंपनी फिटेड CNG, परत सिंगल ओनर, गाडी चाललेली 77,000 फक्त, गाडी पण चांगली आहे, तुम्हाला फायनल येईल 2.5 लाखाला। आता आम्ही तुम्हाला आमचा ऑटोमॅटिक कारचा स्टॉक दाखवणार आहे, बघू शकता लय स्टॉक आहे आमच्याकडे ऑटोमॅटिकमध्ये।
त्यामध्ये रेनॉल्ट आहे, I10 आहे, स्कोडा आहे, जॅज आहे, परत एक I10 आहे आणि वॅगनार आणि सिलेरिओ आहे. सर्वात पहिले सर थोडा ॲड्रेसची रिगार्डिंग बोलूया. आपला हा डीलरशिप पडतो कुठं? नवी मुंबईला खारघर म्हणून आहे. खारघरला आपला ॲड्रेस आहे. ओके. खारघरला तुम्ही सेंट्रल पार्क रोडला कोणालाही महाराष्ट्र लंच होम नाही तर प्रणाम हॉटेल विचारलं, बरोबर. तुम्हाला इथे येऊन आहे. आणि जर तुमचा सिबिल स्कोर 700+ आहे ना, 50,000चा डॉक्युमेंट सर, 50,000चा डाऊन पेमेंट बरं झाला होईल लोन. चला I10 काय रेटमध्ये देणार? ऑटोमॅटिक 1.2 काय डील आहे सर? ही आहे Hyundai i10 1.2 स्पोर्ट्स ऑटोमॅटिक कापा इंजिन. ओके. गाडीची जी फायनल किंमत आहे ती 165. सर रेनॉल्ट काय डीलमध्ये देणार आहो? रेनो क्विड 2018 ची बरोबर. ऑटोमॅटिक आहे. RXT क्लाइंबर. करेक्ट. 1 लिटर इंजिन जे येतात आणि 26,000 चाललेली गाडी आहे. बरोबर. ही फायनल तुम्हाला येईल 310 ला. जर तुमचा बजेट मर्सडीजचा आहे, मर्सडीजपेक्षा कमी पैशामध्ये तुम्हाला मी स्कोडा देणार आहे आणि फीचर्स तर भरपूरच आहेत या गाडी में आणि नंबर भी फॅन्सी आहे. सर काय डील देणार आहो? नंबर पण फॅन्सी आहे, गाडी चांगली आहे. इम्पॉर्टंट तिथे आहे कारण स्कोडाला मेंटेनन्स असतो हे आपल्याला पण माहित आहे. बरोबर. गाडीमध्ये काम असलं तर मेंटेनन्स आहे. गाडीमध्ये तरी बी ॲव्हरेज किती आहे गाडीचे? ॲव्हरेज तुम्हाला 12-13 देते आरामात. तुम्ही प्रॉपरली चालवली तर 14-15 पण देणार. कारण 2 लिटर TDI CR इंजिन आहे. बरोबर. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये सिंगल ओनर डिझेल गाडी. परफेक्ट. कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स, 4ही टायर ब्रँड न्यू. ओके. गाडीची फायनल किंमत 6.5 लाख विथ 4 एअरबॅग्स विथ सनरूफ ऑटोमॅटिक टॉप मॉडेल. आणि टेबलवरती थोडा बहुत मानसन्मान होऊन जाईल. सर ह्या गाडीवर इमानत करून दे का? सो जॅज क्लीन गाडी विथ बिल, बॅटरीचा बिल, टायरचा बिल, कंपनी सर्व्हिस रेकॉर्ड, क्लीन गाडी आहे. सेकंड ओनर आहे, 2016 ची ऑटोमॅटिक V मॉडेल. Perfect. फायनल किंमत 4 लाख रुपये. सर I10 काय रेटमध्ये होऊन जाईल? i10 पण टॉप मॉडेल 2016 ची सिंगल ओनर ॲस्टा ऑटोमॅटिक. तुम्हाला काय करायची गरज नाही. कोणत्याही गाडीमध्ये गाडी सगळे रेडी आहे. बरोबर. तुम्हाला फायनल जी आहे ती 4 लाखाला गाडी हातात येईल. आता जर तुम्हाला वॅगनार पाहिजे, टेन्शन नका घेऊ, गाडी आत्ताच आलेली आहे, थोडं तुम्हाला रेडी करूनच भेटणार आहे. काय डील देणार वॅगनार? ही 2016 ची गाडी आहे, ऑटोमॅटिक आहे. Perfect. आणि CNG आहे, बाहेरून फिट केलेली आहे. Okay. कारण ऑटोमॅटिकला CNG कंपनीचे नाही आहे. आणि RCO रजिस्टर्ड आहे CNG का? आरसी सगळा पेपर बघ. Okay. तुम्हाला कोणतेही गाडीचा अनक्लिअर नाही भेटणार. Okay. सगळ्या गाड्यांचा पेपर क्लिअरच भेटणार. Okay. आरसी वर CNG एंडोर, सेकंड ओनर, इन्शुरन्स व्हॅलिड, PUC व्हॅलिड, सगळं व्हॅलिड आहे. Okay. गाडी फायनल तुम्हाला येईल नॉन निगोशिएबल 3,25,000ला 2016 ची गाडी. व्हिडिओची लास्ट कार आम्ही तुम्हाला दाखवणार आहे सिलेरिओ 5363, नंबर बी फॅन्सी. काय डील आहे सर? सेलेरिओ 2015 ची गाडी, ऑटोमॅटिक पेट्रोल गाडी, कमी चाललेली, लेडी ड्रिव्हन. बरोबर. फायनल तुम्हाला येईल 315 ला. जर तुम्हाला कोणती बी कार आवडली असेल, आम्ही जेवढे तुम्हाला स्टॉक दाखवलं, सरांना कॉन्टॅक्ट करा. स्क्रीनवरती नंबर चालत असेल. सरांनी तुम्हाला ॲड्रेस बी सांगितला आहे, कॉन्टॅक्ट नंबर बी सांगितला आहे. त्याच्या अलावा जर तुमच्या खिशात 50,000चा डाऊन पेमेंट आहे आणि सिबिल स्कोर 700+ आहे तर लोन बी होऊन जाईल. करेक्ट. आणि त्याच्या अलावा सर आपल्या हे स्टॉकच्या अलावा दुसरा कोणता स्टॉक इन होणार आहे? 3-4 गाड्या आणि कोणते ते एवढ्याच डिटेल गाड्या सांगा ना, आहेत. डिटेल सांगा. गाड्या त्यामध्ये आहे आपली एक क्रेटा आहे, एक WRV आहे आणि एक क्रिस्टा आहे. तर जर तुम्हाला क्रेटा, WRV, क्रिस्टा तुम्हाला किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जर कोणाला बी घ्यायची असेल, सरांचा नंबर शेअर करा आणि व्हिडिओ आठवणीने शेअर करा.